इब्रिलुकास पत्र 3:वचन इब्रिलुकास पत्र 3:वचन म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय भाषणाचे भागीदार हो. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रभू याचे ख्रिस्त येशू याच्याकडे लक्ष लावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू याच्याकडे लक्ष लावा. आता बायबल या ठिकाणी म्हणते की पवित्र बंधूजनो, ज्याने प्रभूला स्वीकारलेले, ज्याला प्रभूचे उलट झालेले, ज्याला पाचारण झालेले, त्या लोकांना बायबल सांगते की वचन सांगते की तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष प्रभू येशूकडे लावा. जो आपला प्रमुख मुख्य याजक आहे त्या प्रभू येशूकडे. आता आपलं उद्धार झालेले, तारण झालेले, तर आपल्याला आपलं लक्ष जगाकडे, पापाकडे, मोहाकडे आणि वाईटाकडे लावण्याची गरज नाही. तर आपल्याला आपलं लक्ष पूर्ण रीतीने प्रभूकडे लावायचंय. जो आपला उद्धारक आहे, जो आपला तारणार आहे, जो आपली बंधने तोडणार आहे, त्या प्रभू येशूकडे बायबल सांगते लक्ष लावा. जेव्हा आपण आपले संपूर्ण लक्ष प्रभू येशूकडे लावणार, तेव्हा प्रभू येशू आपल्या जीवनाचा उद्धार करायला मात्र सुरुवात करणार. तेव्हा प्रभू येशू आपल्या जीवनाचे तारण मात्र करणार. म्हणून बायबल सांगते तुम्ही आपले संपूर्ण लक्ष प्रभू येशूकडे लावा. कारण तोच आपला उद्धारक आहे, तोच आपला तारक आहे. तो कोणतीही गोष्ट आपल्याला, जो आपण पाहू की कोणतीही गोष्ट जो आपल्याला करायची, त्याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर ती व्यवस्थित होईल. पण त्याकडे जर दुर्लक्ष केलं, म्हणजे लक्ष दिलंच नाही, तर ती गोष्ट, ती काम किंवा काही असो, ती बिघडून जाईल, नीट होणार नाही. आता पहिली गोष्ट काय शिकवते, पहिलं लक्ष येशूकडे. जो आपला उद्धारक आहे, तारणार आहे, आपली प्रगती करणार आहे, त्या प्रभूकडे आपले लक्ष पाहिजे. प्रभूकडे लक्ष लावण्याचा अर्थ आहे म्हणजे जे वाईट आहे, जे पाप आहे, चुकीचं आहे, त्याकडे न वळणं किंवा देवाच्या नियमाविरुद्ध न वागणं, म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणं, ज्याद्वारे आपण देवाकडे लक्ष लावू देऊ शकतो. देवाकडे लक्ष देणंच म्हणजे देवाच्या शिकवणीप्रमाणे चालणे. म्हणजे आपल्या जीवनात सर्वात महत्वाचा कोण आहे? प्रभू येशू. आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू प्रभू येशू आहे. आपलं लक्ष जर प्रभूवर आहे तर आपण बिघडून जाणार नाही किंवा आपला नाश होणार नाही. म्हणून पहिली गोष्ट बायबल शिकवते की पहिलं लक्ष आपल्याला परमेश्वराकडे लावायचं. दुसरी गोष्ट कोणती पहा, आता आपलं कुटुंब आहे, आपला व्यवसाय आहे, आपली काही काम आहे की आपल्याला सोबत दिलेली काही कामगिरी आहे, तर त्या गोष्टीवर पण आपलं व्यवस्थित लक्ष पाहिजे. आता समज आपला एखादा व्यवसाय आहे, आपण एखादा व्यवसाय करत आहोत, एखादं काम करत आहोत, आपला एखादा बिझनेस आहे, आपला एखादा धंदा आहे. जर त्या धंद्यावर आपण विशेष लक्ष देणार आणि लक्ष देऊन विशेष प्रकारे आपण व्यवस्थित काम करणार, तर आपला जो धंदा आहे, आपला जो व्यवसाय आहे, तो व्यवस्थित चालेल. पण जर आपल्या व्यवसायाकडे, आपल्या धंद्याकडे आपण व्यवस्थित लक्ष देणार नाही, दुर्लक्ष करणार, आज नाही उद्या होईल, कधीतरी होईल, राहू देणार, तर तो व्यवसाय, तो धंदा व्यवस्थित चालणार नाही. आपण बायबलद्वारे पाहू की आपल्या जीवनाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याकडे आपण बरोबर व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, तर ते व्यवस्थित होईल. आपल्याला यश पाहिजे, आपला धंदा व्यवस्थित चालावा, आपलं कर्ज फेडावं, घरातल्या समस्या दूर व्हाव्या, घरातली भांडी दूर व्हावी, आपली मुलं-बाळं व्यवस्थित असावी. तर या संबंधाने बायबल ही गोष्ट आपल्याला शिकवते की या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला व्यवस्थित लक्ष पाहिजे. बघा, आपले लक्ष महत्वाचा घटक आहे. आपल्या जीवनामध्ये भले आपल्याकडे पैसा कमी आहे, पैसा मिळत नाही, आपण गरिबीमध्ये आहोत, भले राहण्यासाठी मोठं घर मिळत नाही किंवा भरपूर सुखसोयी मिळत नाही किंवा खाण्यासाठी पाहिजे तेवढ्या प्रकारचे पदार्थ नाही, हे सर्वात महत्वाचं नाही. महत्वाचं आहे आपलं लक्ष. आपल्या कुटुंबावर, व्यवसाय, हर एक गोष्टीवर व्यवस्थित लक्ष पाहिजे. पैसा महत्वाचा नाही, बंगला गाडी महत्वाची नाही, हे सर्व येणार जेव्हा आपल्या सर्वांवर व्यवस्थित लक्ष असणार, तेव्हा पैसा पण येणार, बंगला गाडी सर्व होणार. पण पहिली गोष्ट आहे, या प्रत्येक गोष्टीवर आपलं व्यवस्थित लक्ष पाहिजे. पहिलं लक्ष आहे प्रभू येशूवर. बघा, आता आपण प्रभूमध्ये जीवन जगत आहोत, तर आपलं पहिलं लक्ष येशूवर पाहिजे, जो आपला उद्धार
आहे, जो आपला तारणार आहे, म्हणजे आपला प्रभू म्हणून, परमेश्वर म्हणून आपलं पहिलं लक्ष येशूवर पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपलं कुटुंब आणि आपला व्यवसाय, या प्रत्येक गोष्टीवर आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. निष्काळजीपणा, दुर्लक्ष ही घडता कामा नये, नाहीतर मागे जाऊन आपल्याला पस्ताव होईल. एक कुटुंब होतं, आई वडील आणि त्यांना 2 वर्षाचा मुलगा होता. 2 वर्षाचा मुलगा आसपास 2 वर्षाचा पण झाला नव्हता, पावणे 2 वर्षा आसपास एवढंच होतं. आणि हा मुलगा चालायचा. आता या मुलाचे वडील म्हणजे हा जो मनुष्य होता, पती जो आहे, तो सकाळी कामाला जायला निघाला. तो कामाला जात असताना त्याने पाहिले की मुलगा हॉलमध्ये खेळत आहे आणि बायको किचन मध्ये आहे. आता त्याला घाई होती. तेव्हा त्याच ठिकाणी मात्र टेबलावर म्हणजे खालच्या छोट्याशा टेबलावर मात्र एक औषधाची बाटली होती आणि बाटली औषधाने भरलेली होती. आणि त्याने पाहिलं की मुलगा इथे खेळत आहे. मुलगा ती बाटली घेईल आणि पिईल सुद्धा, पण तो घाईमध्ये होता. त्याने बायकोला आवाज देऊन म्हटलं की मात्र मुलगा हॉलमध्ये खेळत आहे, औषधाची बाटली आहे, ती उचलून घे, उचलून कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी ठेव. पण हा मनुष्य निघून गेला. त्याच्यानंतर बायकोने ऐकलं हे असं आहे की औषधाची बाटली उचलायची आहे, पण तिने पण दुर्लक्ष केलं आणि आपल्या कामामध्ये गुंतली. काही वेळानंतर मात्र हा जो मुलगा घरात खेळत होता त्याने ती औषधाची बाटली घेतली. लहान मुलाला काय माहिती, त्यांना इतकं काही समजत नाही. त्या मुलाने ती बाटली घेतली आणि संपूर्ण बाटली पिली. संपूर्ण बाटली पिल्यानंतर या आईला त्याची काही माहिती नाही, ती किचन मध्ये काम करत. त्या मुलाने तीच बाटली पिली आणि मग काम आटोपल्यानंतर ती तिथे येते पाहते तर मुलगा असा बेशुद्ध पडलेला आहे. ताबडतोब तिने त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलं. नवऱ्याला फोन केला की मुलगा बेशुद्ध पडलेले आहे. मुलाने औषधाची तिने पाहिलं की तिथे बाटली पडलेली आहे, म्हणजे औषध पिलेलं आहे. मुलाने औषध पिलेले मनुष्य हा तसाच कामावरून घाईघाईने हॉस्पिटलमध्ये आला आणि बायकोही तिथे होती. बायको सांगितलं की मात्र तुम्ही मला सांगितलेलं पण मी लक्ष दिलं नाही. तेव्हा मनुष्य विचार करतो मी सुद्धा लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर डॉक्टर एवढं सांगत आहे की मुलगा मरण पावला आहे. हालेलुया. आम्ही त्याला वाचू शकले नाही. ते औषध त्या मुलाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर लहान बालक म्हणजे हा लहान मुलगा मृत्यू पावला. का? चूक कोणाची होती? दोघांची पण. वडिलांनी पाहिलं तर मुलगा खेळत आहे, औषधाची भरलेली बाटली पिऊ शकतो, तरी सुद्धा त्याने दुर्लक्ष केलं. आईला ही गोष्ट माहिती होती तरी ती कामात गुंतून राहिली आणि सतीशुटी मुलाने ते औषध पिलं आणि हा मुलगा त्यांना 8 ते 10 वर्षांनंतर झालेला मुलगा होता. बऱ्याच वर्षाने झालेला हा मुलगा होता. त्याला अगोदर काही मुलबाळ नव्हतं आणि मग सर्व गमावून बसले लक्ष न दिल्यामुळे. हालेलुया. अनेक वेळा आपल्या जीवनात, कुटुंबात, घराण्यात अशा गोष्टी घडल्या जातात. जिकडे आपण लक्ष द्यायला हवं तिकडे आपण लक्ष देत नाही. निष्काळजीपणा, दुर्लक्ष, कंटाळा, आलस अशा गोष्टी आपण करीतो आणि नंतर आपल्याला पस्तावण्याची वेळ येते. बायबल आपल्याला शिकवते की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. नीतिसूत्र या पुस्तकामध्ये 31 अध्याय 27 वचना ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. सद्गुणी स्त्री आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते. प्रभूमध्ये एक विश्वासू स्त्री असो या विश्वासू एक पुरुष असो, तो आपल्या कुटुंबाकडे, आपल्या मुलाबाळांच्या आचार विचाराकडे पण लक्ष देतो. काय समस्या आहे, का भांडण होते, काय कारण आहे, मला वेळ काढली पाहिजे, मला वेळ दिली पाहिजे, माझ्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे मी लक्ष दिलं पाहिजे. माझ्या कामातच गुंतून मला चालणार नाही, माझ्या गोष्टीतच गुंतून मला चालणार नाही, मला माझ्या घरी पण लक्ष दिलं पाहिजे. बायबल सांगते एक विश्वासू पुरुष, एक विश्वासू स्त्री आपल्या कुटुंबाकडे पण लक्ष देते, त्यांच्या आचार विचाराकडे पण लक्ष देते. घरात काही समस्या आहे का, काही वादविवाद झालेले आहेत का, मला ते व्यवस्थित केलं पाहिजे, मला ते नीट केलं पाहिजे, मला ते दुरुस्त केलं पाहिजे.
एक विश्वासू व्यक्ती परमेश्वराकडे जसं लक्ष लावतो तसं आपल्या कुटुंबाकडे पण लक्ष लावतो, अशासाठी की पुढे जाऊन काही बिघडू नये, काही समस्या उत्पन्न होऊ नये, काही भांडण तंटा निर्माण होऊ नये म्हणून तो वेळ काढतो आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा वेळ देतो, त्यांच्या आचार विचाराकडे तो लक्ष देतो किंवा ती लक्ष देते. लक्षात ठेवा, परमेश्वर आपलं पहिलं लक्ष असावं, आपल्या कुटुंबावर सुद्धा, आपल्या व्यवसायावर सुद्धा आपलं लक्ष असावं. आपण जो व्यवसाय करत आहोत त्याच्यावरही आपलं व्यवस्थित लक्ष असलं तर आपला व्यवसाय व्यवस्थित राहणार. एक मनुष्य सोने खरेदी करण्यासाठी मात्र सोनाराच्या दुकानामध्ये गेला. त्याने सोने खरेदी केले आणि मात्र सोने खरेदी केल्यानंतर त्याला जी पावती देण्यात आली त्या पावतीमध्ये किती पैसे भरायचे ते लिहिले होते आणि त्याला म्हटले की मालकाकडे पैसे भरायचे. तेव्हा तो मालकाला शोधू लागला, आतमध्ये गेला आणि पाहतो तर काय, त्या मालकाने एक भट्टी मांडलेली आहे, चुलीसारखी भट्टी, आणि त्याच्यामध्ये कढई आहे आणि त्या कढईमध्ये त्याला सोने वितलायला लावलेलं आहे. हा मनुष्य त्या सोनाराला आवाज देतो की मात्र ही पावती पैसे घ्या म्हणजे मला माझे सोने घेऊन जाता येईल, मी बिल भरण्यासाठी मी तुम्हाला आवाज देते. पण तो सोनार काय मात्र त्या माणसाकडे लक्ष पण देत नव्हता. त्या सोनाराचे संपूर्ण लक्ष त्या भट्टीकडे, त्या सोन्याकडे होतं आणि त्याची जी वेळ ठरलेली होती त्या वेळेपर्यंत या सोनाराने कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. मग ती सोनं व्यवस्थित झाल्यानंतर, वितळल्यानंतर, आपलं काम झाल्यानंतर त्या माणसाला विचारलं काय झालं, काय काम आहे. म्हटलं मला बिल भरायचंय. तेव्हा तो मनुष्य सोनाराला म्हणतो किती वेळ झाला मी तुम्हाला आवाज देते, माझं बिल भरायचंय मला, पण तुम्ही लक्षच देत नाही, तुम्ही त्या भट्टीकडेच राहत होता, तुम्हाला 2 मिनिटं का उठता आलं नाही. तेव्हा तो सोनार म्हणतो पहा मी भट्टी मांडली होती, मी त्याच्याकडे सोने टाकले होते, मला तिथे लक्ष देणं गरजेचं होतं. जर जास्त आग लागली तर सोने झाले, आग कमी झाली तर सोन्यातलं मिलावट नष्ट होणार नाही. मग त्यासाठी मला पूर्ण रीतीने त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं होतं, तरच माझं सोनं व्यवस्थित निघेल आणि माझं काम व्यवस्थित होईल. लक्षात ठेवा, आपला जो व्यवसाय, आपला काम, आपला धंदा, आपलं जे त्याच्यावर व्यवस्थित आपलं लक्ष असेल तर ते व्यवस्थित मार्गी लागेल. पण आपल्या कोणत्याही कामावर, धंद्यावर, व्यवसायावर जर आपलं व्यवस्थित लक्ष नसणार तर तो धंदा मार्गी लागणार नाही, तो व्यवस्थितरित्या चालणार नाही. प्रत्येक गोष्ट बायबल शिकवते की त्या गोष्टीवर आपलं व्यवस्थित लक्ष असायला हवं. जेव्हा प्रत्येक गोष्टीवर आपलं व्यवस्थित लक्ष असणार तरच ती गोष्ट मात्र व्यवस्थितरित्या पार पडणार. बायबलमध्ये देव एक वचन आहे, सुप्रसिद्ध 47 अध्यायामध्ये 7 वचन. मग हे वचन एक विचार करण्यासारखं वचन आहे, भले ती परमेश्वराची स्तुती करण्यासारखं आहे, म्हणजे स्तुतीच आहे. पण काय शिकवते बघा, वचन सांगते कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे, तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. काय सांगितले बघा, काय सांगते देव संपूर्ण पृथ्वीचा राजा आहे, पण त्याची तुम्ही स्तुती कशी गा, लक्षपूर्वक. हालेलुया. बायबल सांगते तुम्ही प्रभूची स्तुती लक्षपूर्वक गा, म्हणजे लक्षपूर्वक तुम्ही देवाची स्तुती स्तोत्रे गा. लक्षपूर्वक म्हणजे लक्ष कुठे पाहिजे तुमचं. आता अंतःकरणपूर्वक स्तुती गा तरी ठीक होतं, लक्षपूर्वक म्हणजे लक्ष लावून. आता कुठे लक्ष लावायचंय तर परमेश्वराकडे. जर तुमचं लक्ष परमेश्वराकडे लागलेलं आहे आणि तुम्ही स्तुती करत आहात तर ती देवाला पोहोचेल. पण लक्ष भलतीचकडे आहे तर तुमची स्तुती देवापर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे लक्ष महत्वाचं आहे. जर एखादं काम करत आहोत त्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे. परमेश्वराची स्तुती करत आहोत तर लक्ष परमेश्वराकडे पाहिजे. परमेश्वराकडे लक्ष, अंतःकरण, हृदय परमेश्वराकडे लागलेलं पाहिजे. तसंच आहे, आपण जो व्यवसाय जे काही करत आहोत त्याच्यात आपलं व्यवस्थित लक्ष असलं तर आपलं सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पडतील. हर एक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळेल. पैसाच पाहिजे, हेच पाहिजे महत्वाचं नाही, ते आपोआप येईल जर लक्ष असेल व्यवस्थित तर. प्रत्येक कामावर, प्रत्येक गोष्टीवर जर आपलं व्यवस्थितरित्या लक्ष असणार सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पार पडणार. बघा एक मनुष्य, शेतकरी मनुष्य आपलं गाढव काम केल्यानंतर, शेतात काम केल्यानंतर गाढवाला घेऊन जात होता.
गाढवाला घेऊन जात असताना मात्र रस्त्याच्या बाजूला एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये या शेतकरी माणसाचं गाढव पडलं. या माणसाने आरडाओरडा केला, लोकांना बोलवलं, गाढव काढायचा प्रयत्न केला, गाढव काही निघाला नाही. त्याने विचार केला, चल गाढव म्हातारा झाले, काही दिवसानंतर ते मरणारच होतं, मी काम करतो या विहिरीमध्ये माती टाकतो, म्हणजे कोणाचं जनावर याच्यामध्ये पडणार नाही. त्याने लोकांची मदत घेऊन त्या विहिरीमध्ये माती टाकायला सुरुवात केली. म्हणजे आपण ही विहीर मातीने भरून काढू, म्हणजे कोणाचं जनावर की कोणी काही याच्यात पडणार नाही. आणि आजूबाजूच्या लोकांनी माती घेऊन मात्र त्या विहिरीमध्ये टाकायला सुरुवात केली. तर ते गाढव जोरात जोरात ओरडू लागलं की मात्र स्वतःला वाचवण्याचं तुम्हाला ते की मला वाचवा. म्हणजे तू असं ओरडत होता की तू असं दाखवत होता की मला वाचवा, मी मरेन. पण त्या गाढवाकडे कोणच लक्ष देत नव्हतं. सर्वजण माती भरत आहे, त्या विहिरीत टाकत आहे. गाढव त्या माणसाकडे लक्ष देत आहे, पण माणसं काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. शेवटी गाढव ओरडून ओरडून थकलं आणि शांत राहिलं. गाढव जेव्हा शांत झालं तेव्हा त्याचं लक्ष त्या मातीवर गेलं. त्याने पाहिलं, चल हे लोक माती टाकतात, तर चल मी एक एक पाऊल वर काढतो. आणि मात्र या गाढवाने एक एक पाऊल वर काढायला सुरुवात केली. लोक माती टाकत गेले आणि तो एक एक पाऊल वर काढत गेला. अशा प्रकारे विहीर मातीने भरली आणि गाढव विहिरीच्या बाहेर उतरलं. बघा, अनेक वेळेला आपण चुकीच्या ठिकाणी लक्ष लावतो, चुकीच्या ठिकाणी ओरडतो, जिथून आपला फायदा नाही. ते गाढव लक्ष लावत होते माणसाकडे, ते गाढव ओरडत होते माणसाला, मला वाचवा, तर लक्ष देत नव्हते. पण ते गाढव जो स्वतः शांत राहिलं आणि स्वतःने त्याने लक्ष लावलं जेव्हा त्या मातीकडे, तेव्हा त्याला युक्ती सुचली की याच्यातून बाहेर कसं निघायचं. जे योग्य त्याकडे लक्ष द्या, जे अयोग्य त्याकडे लक्ष देऊ नका. आता आपण प्रभूमध्ये वाढत आहोत, प्रभूमध्ये जीवन जगत आहोत, प्रभूमध्ये वाटचाल करत आहोत. मग लोक बोलणार, निंदा करणार, अपमान करणार, अनेक प्रकारची नावे पण ठेवणार. मग काय करायचं? त्यांच्याकडे लक्ष द्यायचं की देवाच्या सेवेकडे लक्ष द्यायचं? जर लोकांच्या सांगण्याकडे लक्ष द्यायला लागले तर देवाचं काम आपल्याला होणार नाही, देवाचं कार्य आपल्यातून घडू शकत नाही. पण परमेश्वराकडे आपण लक्ष देणार, जी सेवा आपल्याला सोपून दिले, जे कार्य आपल्याला सोपून दिले त्याकडे लक्ष देणार, तर आपलं कार्य व्यवस्थितरित्या पार पडणार. लक्ष कुठे द्या, जे महत्वाचं आहे त्याकडे. कोण काय सांगतात, कोण काय बोलतात, ओरडतात, निंदा करतात, त्याकडे लक्ष देऊ नका. भलत्याच गोष्टीकडे लक्ष द्यायला लावू नका, चुकीच्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नका. मार्क 5:21-24 वचना, मार्क 5:35-43 वचना. याईराची कन्या जेव्हा आजारी पडली तेव्हा याईराने प्रभूला विनंती केली. प्रभूने म्हटले, चल मी येतो. इतक्या याईराच्या घरची माणसं येऊन याईराला म्हणतात, आता गुरुजीला त्रास देऊ नका, कारण मुलगी मेली आहे. म्हणजे आता मेली थोडं होतो ना, गुरुजी आता काय करणार, म्हणजे प्रभू येशू काय करणार? पण बायबल सांगते प्रभू येशूने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. ज्या गोष्टी चुकीच्या होत्या, वाईट होत्या, व्यर्थ होत्या, प्रभूने लक्ष दिलं नाही. प्रभूने आईला म्हटलं, धीर मात्र धर, मी कामासाठी कार्यासाठी निघाले ना, कोण काय बोलायचं ते बोलू दे, मला ते काम करायचं. प्रभू निघाले. प्रभू आईच्या घरी गेली, लोक रडत आहे. प्रभू म्हटले, का रडता, का गोंधळ करता, मूल मेला नाही, झोपेत आहे. ते तर प्रभूला हसायला पण लागले, तरी प्रभूने लक्ष दिलं नाही. मग प्रभू त्या घरात गेले आणि प्रभू त्या मुलीला म्हटलं, मुली मी तुला सांगतो उठ. तेव्हा ती मेली, मग जिवंत झाली, उठून बसली. प्रभूने म्हटलं, हिला काहीतरी खावयास द्या. आपण ज्या कामासाठी निघाला त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. कोण बोलत आहे, कोण टोचत आहे, कोण सांगत आहे, लक्ष देऊ नका. लक्ष दिलं चुकीच्या गोष्टीकडे तर फसले. जे करायचं, जे चांगलं उत्तम आहे त्याकडे लक्ष द्या. त्याकडे लक्ष देणार तर आपली प्रगती होणार, आपली उन्नती होणार, आपली बंधने तुटणार आणि आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व काही मात्र परमेश्वर आपल्याला देणार. इतकं महान आहे आपला परमेश्वर पिता, जो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी पुरवणारा, देणारा परमेश्वर आहे. जो आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणारा मात्र परमेश्वर आहे. आपलं संपूर्ण लक्ष जर परमेश्वराकडे असेल तर परमेश्वर नक्की आपल्याला अनुग्रह देईल, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. जे काम, जी जबाबदारी आपल्यावर आहे त्या गोष्टीकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचंय.
आपल्या कुटुंबाकडे, प्रार्थनेकडे, देवाकडे, आपला व्यवसाय काय, व्यवस्थित लक्ष लावा. कंटाळा, आळसपणा करू नका, निष्काळजीपणा करू नका. व्यवस्थितरित्या लक्ष लावू ना, सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पार पडणार. सर्व गोष्टीमध्ये आपल्याला यश लाभणार. सर्व काही सुरळीत अगदी चांगल्या रीतीने चालणार जर आपलं व्यवस्थित लक्ष प्रत्येक गोष्टीवर जर असणार तर परमेश्वराचा अनुग्रह, तर परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनात येणार आणि परमेश्वर पिता आपली बंधने तोडणार, आपल्या समस्या दूर करणार. आपण देवाला सांगतो, देवा आम्ही प्रार्थनेत आहे ना, मी कार्यात आहे ना, माझ्या घरात समस्या का, धंद्यात समस्या का आपलं नीट लक्ष आहे का, की निष्काळजीपणा करत आहोत, कंटाळा करत आहोत. व्यवस्थित लक्ष दिलं, आपल्या देवाकडे पहिले लक्ष आहे आणि बाकीचं आपले कुटुंब, संसार, मुलं, बाळ, आपलं व्यवसाय त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवलं, सर्व व्यवस्थित चालेल. आपलं लक्षच व्यवस्थित नसणार, आपण निष्काळजीपणा करत आहोत, कंटाळा करत आहोत, तर सर्व कसं व्यवस्थित राहू शकत नाही. म्हणून हरेक गोष्टी व्यवस्थितरीतीने लक्षपूर्वक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर देवाचा अनुग्रह आपल्यावर येणार, तर देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनात उतरणार आणि आपली सारी बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. आपल्या समस्या दूर होणार, आपल्या निराशा दूर होणार. जर आपण परमेश्वराच्या योजनेनुसार, इच्छेनुसार, आज्ञेनुसार चालणार तरच आपली बंधने तुटणार, तरच आपल्या समस्या दूर होणार आणि परमेश्वर आपल्याला विपुल प्रमाणात अनुग्रह देणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.